हॅलो मित्रांनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग फॉर्म कसा सबमिट करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच पुढे काय करायचे आहे, कोणती अडचण आल्यावर काय करायचे आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी नारी शक्ती दूत हा ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. त्यात आपण होम पेजवर यायचे आहे. त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज यावर दाबायचे आहे आणि केलेल्या अर्जावर दाबायचे आहे. तर तिथे आपल्याला SMS व्हेरिफिकेशन डन, एडिट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पेंडिंग टू सबमिटेड असं ऑप्शन येत आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकीचे असेल तर तुम्ही ते एडिट करू शकता. पण मित्रांनो, हा फॉर्म एकदाच एडिट करा येतो, पुन्हा परत हा एडिट करता येत नाही. त्यामुळे काही चुका असतील तर एकदाच पहा आणि एकदाच व्हिडिओ नीट बघा किंवा आपला फॉर्म नीट एडिट करा. तर मित्रांनो, हा माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म पेंडिंग टू सबमिटेड असे का दाखवत आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म आपल्याकडनं सबमिटेड झालेला आहे, पण तो गव्हर्मेंटकडनं सबमिटेड नाही झाला. खूप फॉर्म असल्यामुळे थोडासा उशीर लागेल, पण होऊन जाईल सबमिट. किंवा तुम्हाला असे ऑप्शनच येत नसेल तर तुमचा नारी शक्ती दूत हा ॲप्लिकेशन एकदा अपडेट करा व पुन्हा इन्फॉर्मेशन भरून पहा येते का. जरी पुन्हा आले नाही तरी आपण नारी शक्ती दूतवरून त्यांचा हेल्पलाईनवरून कॉल करून त्यांना आपली शंका विचारू शकता. तर मित्रांनो, दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपण केलेले अपलोड फोटो तेथे आपल्याला नो डाटा दाखवत असेल तर मित्रांनो, काही घाबरून जायची गरज नाही. हा फक्त आपल्या मोबाईलमध्ये किंवा त्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर आपण केलेले फोटो त्यांना पाहता येतात, त्यामुळे काही घाबरून जायची गरज नाही. तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.